नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग आणि चवदार अशी रवा आणि बटाटा वापरून तयार केलेली मसाला पुरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी बारीक असा रवा घेतलेला आहे. सर्व साहित्य आपल्याला या ठिकाणी एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी 1 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे. पाणी या ठिकाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे. अतिशय कडकडीत पाणी त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून झाल्याच्यानंतर चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा रवा जो आहे तो आपल्याला 5 मिनिटासाठी असाच ठेवून द्यायचा आहे, म्हणजे पीठ जे आहे ते छान असं फुललं जातं. आता आपण त्यामध्ये या ठिकाणी किसून घेतलेला बटाटा टाकून घेणार आहोत. ज्या वाटीने आपण रवा आणि पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी 1 वाटी बटाटा किसून टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य या ठिकाणी एकाच वाटीने मोजून टाकायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं. आता आपण या ठिकाणी यामध्ये काही असे सुके मसाले टाकून घेणार आहोत. यातील काही सुके मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवाही टाकायचा आहे, त्यामुळे पुरीला चव खूप छान येते. आता आपल्याला या ठिकाणी पुरीला खुसखुशीतपणा येण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. 1 वाटीच्या प्रमाणे मी या ठिकाणी सर्व साहित्य घेतलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी 2 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे. आता आपण त्यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आपण या ठिकाणी ज्या वाटीने रवा पाणी सगळं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी 1 वाटी गव्हाचे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पीठ जे आहे ते छान असं आपल्याला मऊसूत या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना या ठिकाणी आपल्याला पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही. न पाणी टाकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने मऊसूत पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण या ठिकाणी थोडंसं तेल लावून हे पीठ छान असं मळून घेऊया. 1 पळी तेल मी त्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि पीठ जे आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे. आता आपण लगेच याची पुरी बनवून घेणार आहोत. या ठिकाणी मी पिठातील छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे. हातावरती गोल गोल करून आपल्याला या ठिकाणी पुरे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. पुरी बनवण्यासाठी मी या ठिकाणी पोळपाट घेतलेला आहे, त्याला आपल्याला या ठिकाणी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाच्या पिठामध्ये बुडवूनही पुरी बनवू शकता, पण तेल लावल्यामुळे पुरी जी आहे ती छान अशी तयार होते. मी या ठिकाणी तेल लावूनच सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी या ठिकाणी पुरी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये पुऱ्या बनवू शकता. अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी अगोदरच गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल मीडियम गॅसवर छान असं गरम करून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पुरी जी आहे ते टाकून घ्यायची आहे. पुरी टाकून घेतल्याच्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला वरतून प्रेस करून ही पुरी जी आहे ती छान अशी फुगवून तळून घ्यायची आहे. दोन्ही साईडने ही पुरी जी आहे ती आपल्याला अलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली पुरी जी आहे ती किती छान अशी टम्म फुगलेली आहे. अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये आपल्या या ठिकाणी मसाला पुरी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. ही पुरी जी आहे ती आता आपली छान अशी तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. मीडियम गॅसवर मी या ठिकाणी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये आपण या ठिकाणी रवा आणि बटाटा वापरून खमंग अशी पुरी तयार केलेली आहे. अशा पद्धतीची रेसिपी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.